मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जे बांगलादेशी रोहिंग्याच्या वास्तव्य वाढले त्याबद्दल त्याने योग्य आदेश दिलेले आहे। त्यावर विरोध मोहीमच सुरू आहे। तर आम्ही जे DPDC मीटिंग होती त्यामध्ये मुंबई सबअर्बनमध्ये पूर्वी पालकमंत्री नाते सहपालकमंत्री नाते मी नेहमी आढावा घेतो माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाचा। तो त्याप्रमाणे आता इथे मुंबई सबअर्बनमध्ये नेहमी आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपण बघता की कुठून कुठे बांगलादेशी सापडता। विशेष मोहीम सुरू करावा एक कमिटीचा गठीत केला आहे। ते कमिटी राशन डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, आधार कार्ड इश्यू करण्याचे जे सेक्टर्स आहेत त्यांच्या बरोबर राहून यांची शोध घेणार आहे आणि त्यानंतर ते होम मिनिस्टरकडे, होम डिपार्टमेंटकडे त्यांची ते माहिती लोकल पोलीस स्टेशन मार्फत पाठवणार आहे। ते योग्य कारवाई तिथून होईल। ही समस्या फक्त उपनगरातही आहे का शहरातले काही भाग? नाही, सर्व ठिकाणी आहे। सर्वांना माहीत आहे की सर्व ठिकाणी आहे, पण उपनगर मुंबई उपनगरमध्ये जास्ती आहे हा पण सर्वांना माहीत आहे। आणि त्याशिवाय मुंबई उपनगरामध्ये जे वाढता नशाचा प्रभाव आहे, ते नशाचे मोठे व्यापारी तिथे व्यापार करतात, त्याच्यासाठी पण मी एक समिती गठीत करण्याचे आदेश दिलेले आहे। याने ते रिपेअर बोर्डचे जे घर आहे त्यामध्ये मोठी संख्येमध्ये घुसखोर घुसलेले आहे। तो त्याने घुसखोरने शोधावा, काढावा, हा पण एक कमिटी गठीत करावा। 3 आदेश मी त्यावेळी दिलेला आहे। नितेश राणेंनी काल एक पत्र दिलं आहे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांना की बुरखाधारी किंवा बुरखा घालून परीक्षेला बसण्यास परवानगी देऊ नये आणि यामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकतं आणि जिथे ज्ञान मंदिर आहे तिथे भेदभाव का? नितेश राणेजी ने विषय उचलला आहे ना, ते नितेश राणेजी आणि एज्युकेशन मिनिस्टर मिळून यावर योग्य निर्णय करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।